प्रतिनिधी निवडायचा, प्रातिनिधिक लोकशाही, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आपण स्वीकारली. कारण पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी जी आहे ती तर वेगळी आहे, पण पार्टिसिपेटरी होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या देशाची ग्रामसभा, एवढ्या मोठ्या महाराष्ट्राची, म्हणून एक प्रतिनिधी, आपला प्रतिनिधी पाठवायचा, ही आपण प्रक्रिया स्वीकारली. आणि आता तो नागरिक आहे म्हणून तो मतदार आहे. मात्र आता नागरिकत्व आपण गहाण ठेवलंय, आपण नागरिकत्व विसरलंय आणि फक्त मतदार म्हणून आपण आता मतांच्या बाजारामध्ये उभे आहोत. एक असेल तर त्याच्या मताची किंमत एवढी, 10 असतील तर तेवढी, जर 1000 असेल तर तेवढी. मग काही मक्तेदार आहेत त्यांची अधिक ही. तर आपण विक्री करता आपण उपलब्ध आहोत. आणि हे सौदागर जे आहेत, हे निवडणुकीत राहणारे उमेदवार हे आपला सौदा करण्याकरता हे येत आहेत. हे विदारक एक चित्र आहे. तर वर्णन करताना मला खूप प्रचंड दुःख आहे. मात्र आपण मतदार न राहता आपण नागरिक म्हणून या देशाच्या व्यवस्थेकडे पाहिलं पाहिजे. पुढाऱ्यांच्या राजकीय पक्ष असतील किंवा त्यांच्याच सर्व दोष आहेत असं म्हणून आपल्या देशाला आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आपल्याला मोकळं होता येणार नाही. नागरिक म्हणून माझी जबाबदारी काय, ही जबाबदारी ठेवून आता पुढाऱ्यांनाही धडा शिकवण्याचं, राजकीय पक्षांनाही धडा शिकवण्याचं काम हे आता देशातील नागरिकांना करावं लागेल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो पैसा काय करतोय. आता देवेंद्र फडणवीस सध्या जे वगनाट्य त्यांनी जे घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे पैसा फेक तमाशा दे. बरोबर. आणि दुसरं जे आता नाट्य वग रंगवतात आहे तो आहे बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. आणि या दोन तमाशांमध्ये आता अशा विकेट हे आपल्याला गेलेल्या दिसल्या. ह्या विकेट जाण्याची संख्या आहे, आता कधीच नव्हती एवढी आहे. परंतु हे सर्व सुरू असतानाही भाजपच्या विरोधात लढणाऱ्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. त्यामुळे अशी पण उदाहरणं आहेत की पैसे घेऊन गेले आणि आमचे ठाण्याचे उमेदवार आहेत, पैसे घेऊन गेले, आमिष दाखवले, घरात त्या बॅग सगळ्या ठेवल्या. हे म्हणा त्या म्हणाल नाही म्हणजे नाही, आम्हाला लढायचं आहे, आम्ही पडू काही हो आम्हाला माहीत नाही, पक्षाने आम्हाला तिकीट दिलंय, आम्ही भाजपच्या विरोधात आहे, आम्ही लढणार आहोत. तर असे देखील उदाहरणं आहेत. त्यामुळे संपूर्ण निराश होण्याची काही गरज नाही. लढणारं आजही आहे. मात्र एकंदरीत प्रश्न मोठ्या व्यवस्थेवर आपल्या निर्माण झाला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कोणत्या एका राजकीय पक्षाला देता येणार नाही. याचं उत्तर नागरिकांनी शोधलं पाहिजे. हे काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं माझं विनम्र स्वरूपाचं आव्हान आहे.